नमस्कार, मी विद्या. आज पुन्हा एक नवीन दिवस, पुन्हा आईच्या हॉस्पिटलला निघाले. मातोश्री गंगूबाईमध्ये आईला ॲडमिट केलेलं होतं आणि वैशालीनगर म्हणजे माझ्या घरापासून एक मोजून 2-2.5 किलोमीटरवर हॉस्पिटल आहे. मग हॉस्पिटलला निघत असतानाच लगेच आईचाही फोन आला होता. तिच्याकडे एक मोबाईल ठेवलेला की आज ऑपरेशन सांगितलं आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, मी 1-5 मिनटात पोहोचते म्हटलं. आणि कारण की तिथे आतमध्ये पेशंटजवळ कुणालाही थांबू देत नाही, कुणालाही नाही. आणि रात्री पण मी उशीर आलते आणि सकाळी लवकर निघालेले होते. पण तरी पण असं होतं की ते अगोदर इन्फॉर्म करतात म्हणतात आणि सांगतच नाही. त्यासाठी म्हटलं ठीक आहे, आज तर थांबावंच लागेल, कारण की ऑपरेशन झाल्यानंतर 2 दिवस पेशंटजवळ राहू देतात. मग म्हटलं काही हरकत नाही, आधी हॉस्पिटलला पोहोचूया. हॉस्पिटलला आले. श्रीनगरमध्ये मातोश्री गंगूबाई हॉस्पिटल आहे, तिथेच पार्किंग पण केली गाडी. एकनाथ शिंदे साहेबांच्या आईचं नावाने हे हॉस्पिटल आहे, त्यांच्या आईच्या नावाचं. आणि मग म्हटलं गाडी वगैरे व्यवस्थित पार्क करू आणि आईला बघू एकदा. आईंना कालपासून काही खायला दिलेलं नव्हतं. त्यानंतर आईला सांगितलं की मी ब्लड वगैरे घेऊन जाते आणि रक्त फक्त रिझर्व करायला सांगितलेलं की ऑपरेशन होऊसपर्यंत एखाद्या वेळेस एमर्जन्सीमध्ये लागलं तर तुम्हाला ती बॅग उपयोगी पडेल. नवजीवन ब्लड बँकमध्ये मला जायचं होतं. ते सापडत नव्हतं मला. मी लोकेशनवर टाकलं पण तरीसुद्धा मला ते काहीतरी वेगळेच बँक दाखवत होते. तर म्हटलं ठीक आहे, बघूया, जी लोकेशनवर पोहोचल्यानंतर कळेलच. नौपाड्याला पोहोचले. नौपाड्याला जायच्या आधी म्हटलं परत एकदा कॉल केला. त्या पेपरवरच एक नंबर होता आणि त्यांना सांगितलं की मला लोकेशन पाठवलं का. त्या म्हणे की नाही मॅम, तुम्ही हॉस्पिटलचं नाव टाका फक्त नवजीवन, लगेच तुम्हाला मॅपमध्ये दाखवेल. पण मला काही दाखवलं नाही. नौपाड्याला गेले, 3 पेट्रोल पंपावर गेले, तिथून परत युटर्न वगैरे घेऊन बऱ्याचशा ठिकाणी फिरले ठाण्यामध्ये आज. पण पटकन काही आज लोकेशन मला दाखवत नव्हतं. माहीत नाही का, आधीच खूप उशीर झालेला होता मला आणि त्यात अजून हे विघ्न. प्रत्येक वेळेस माझ्यासोबतच असं का होतं, हा सगळ्यात मोठा मला प्रश्न होता. त्याच्यानंतर म्हटलं चला एकदाचं पोहोचलो की त्यांना ब्लडचे टेस्ट जे सॅम्पल आहेत ते देते. हॉस्पिटलला पोहोचले. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे नाही आहे, तुम्ही दुसरीकडे बघा. म्हटलं ठीक आहे. परत तिथून निघाले. तसंही हे नवजीवन नव्हतं, त्याच्यामुळेही त्यांनी दिलं नसावं. त्यानंतर परत एकदा 2-3 जणांना विचारलं. त्यांनी सांगितलं की मॅम, स्टेशनला जाणाऱ्या रोडवर तुम्हाला नवजीवन ब्लड बँक भेटेल. म्हटलं ठीक आहे. फायनली स्टेशन जाणाऱ्या रोडला मी लागले आणि स्टेशनला जात असताना पण ब्रिजच्या लेफ्ट साईडलाच गोखले रोडला आले आणि लगेच एक शोरूम होतं, त्याच्या अपोजिट साईडलाच हे ब्लड बँक होतं. नवजीवन ब्लड बँक शोधण्यामध्ये आज इतकी मेहनत लागली मला. फर्स्ट टाईम एक बँक शोधायला 1 तास गेला आहे माझा. त्याच्यानंतर फायनली पोहोचले. मॅडमनी माझं बँक ते ब्लडचं एक पिशवी देण्यासाठी ती रिझर्व नाही करून घेतली. म्हणजे मला फक्त बुक करायची होती, मला पाहिजे नव्हतं. तरीसुद्धा त्यांनी सांगितलं नाही मॅम, आम्ही तुमचं रक्त घेऊ तेव्हाच तुमची बँक रिझर्व होईल, तेव्हाच तुम्ही तुमचं एक ब्लडची पिशवी रिझर्व करू शकता. तुम्हाला पैसे पण द्यायचे आहेत आणि परत तुम्हाला ब्लड पण द्यायचं आहे. फॉर्म वगैरे भरून घेतला. माझं हिमोग्लोबिन माझ्या शरीरात किती आहे, काय आहे ते सगळं चेक केलं. त्यांनी सांगितलं भरपूर रक्त आहे तुमच्यात, बिंदास आम्ही रक्त काढू शकतो. एवढं रक्त आहे की अजून 2-3 बॅग काढल्या तरी काही तुमच्या बॉडीतलं रक्त संपणार नाही. म्हटलं ठीक आहे, जेवढं पाहिजे तेवढं घ्या काढून. मग काहीतरी म्हणे आधी जाऊन काहीतरी खाऊन या. मग तिथेच उपमा घेतला, नाश्ता वगैरे केला आणि म्हटलं पटकन खाऊन घेते. सकाळी काही चहा वगैरे घेतला नव्हता, नाश्ता केला नव्हता. पटपट उपमा खाऊन घेतला आणि म्हटलं एकदाचं जाऊन यांना रक्त देते, म्हणजे पटापट आईला ऑपरेशनला नेतील. जोपर्यंत ही रक्ताची बॅग आपण ही पावती नेऊन तिथं देणार नाही तोपर्यंत ते माझ्या आईला ऑपरेशनला घेणार नाही. मला होती घाई आणि हे लोक इतके निवांत होते की यांचं चाललं मॅम थांबा, मॅम थांबा, मॅडम थांबा, मॅडम थांबा. पटपट पाणी पिले आणि एकदाची परत
ब्लड बँक जीवनमध्ये गेले. त्या मॅडमला सांगितलं, मॅडम माझ्या मागे खरंच खूप घाई आहे, माझ्या हॉस्पिटलमध्ये एकटीच आहे, प्लीज लवकरात लवकर माझं रक्त घेऊन दुसऱ्या रक्ताची पावती मला द्या. त्याच्यानंतर त्या मॅडम म्हटलं की हो मॅम, थोडं थांबा, तुम्ही आत्ताच नाश्ता केला आहे आणि पहिल्यांदा रक्त देत आहे, त्याच्यामुळं तुम्हाला थोडं आरामातच घ्यावं लागेल. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, द्या म्हटलं तुम्ही एकदाचं पावती. मग त्या म्हटलं पावती अशी नाही भेटत, आपल्याला आधी तुमचं रक्त काढावं लागेल. म्हटलं ठीक आहे. खाली माझं रक्त झोका खेळत होतं. त्याच्यानंतर म्हटलं चला, जेवढं काढायचं तेवढं घ्या काढून एकदाचं आणि मला मोकळं करा. मग त्यांनी रक्त वगैरे बऱ्यापैकी चांगलं काढलं, खूप मोठं, म्हणजे एक पिशवी फुल भरून काढलं. जसं 300 का 400 ग्राम माझं रक्त काढलं होतं त्यांनी. 300-400 ग्रामची एक थैली असते. आणि मग मी त्यांना विचारलं सहज, किती लिटर रक्त असतं शरीरात? त्या म्हटलं 4-5 लिटर असतं, तुमच्या शरीरातही भरपूर रक्त आहे आणि खूप चांगलं आहे म्हणे. म्हटलं बरं. ए पॉझिटिव्ह माझं होतं आणि आईंचं बी पॉझिटिव्ह होतं. माझं रक्त आईला नाही चालणार, ते म्हणे आम्ही तुम्हाला दुसरंच रक्त देऊ, पण तुमचं आधी आम्ही रक्त घेऊ. म्हटलं ठीक आहे, आजपर्यंत नवऱ्याला कधी रक्त पिऊ नाही दिलं, पण तुम्ही घ्या म्हटलं. काही हरकत नाही म्हणे, तुम्ही फ्रुटी प्या. म्हटलं बरं. एक फ्रुटी दिली, त्यानंतर परत पट्टी वगैरे लावली आणि मग निघालो आहे. म्हटलं आता लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचूया. त्याच्यानंतर मग निघाले हॉस्पिटलला आणि म्हटलं एवढी पावती जमा केल्याशिवाय आईला ते तसंही ऑपरेशनसाठी घेऊन जाणार नाही. त्यामुळं पटपट म्हटलं आता लवकरात लवकर गंगूबाई हॉस्पिटलला पोहोचणं महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर मग मी निघाले गंगूबाई हॉस्पिटलला. पावती वगैरे घेतलेली त्यांच्याकडनं, सिग्नलला थांबले, पाणी वगैरे पिऊन घेतली. थोडं गरगरायला लागलं होतं, पण काही नाही, म्हटलं आपण खूप स्ट्रॉंग आहे. अजून अशा 4 थैल्या जरी दिलं रक्त तरी आपल्या बॉडीतलं रक्त काही कमी होणार नाही. त्यानंतर हॉस्पिटललाही कसला तरी कार्यक्रम सुरू होता. हॉस्पिटलला आले, गाडी पार्क केली आणि लगेच निघाले आईकडे. आज कार्यक्रम होता जालिंदर मोरे सरांचा. त्यांचा वाढदिवसानिमित्त हॉस्पिटलमध्ये खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला होता. त्यानंतर म्हटलं चला आता आपण जाऊया आईकडे. गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. बाप्पाला म्हटलं लवकर बरं कर माझ्या आईला, आणि ही पावती जमा करायची होती मला 4थ्या माळ्यावर काउंटरला. 4थ्या माळ्यावर आले. त्याच्यानंतर म्हटलं आईची त्यांनी तयारी केलीच होती ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यासाठी. मग आईकडे आल्यानंतर आईला म्हटलं चला, एकदाच सगळी प्रोसिजर कंप्लीट झाली आहे, आता तुम्ही लवकरात लवकर ऑपरेशन थिएटरमध्ये निघा. त्या मॅडमनी बाकीचं आईचं ब्लड वगैरे जे काही आईला कपडे वगैरे घालायचे असतात ते सगळे घालून घेतले आणि निघाले त्या ऑपरेशन थिएटरला. आई बाहेर येऊस तर आता बघूया आपण वाट.